हाँ सर, आपल्याला महाराष्ट्रातील दुर्मिळ पक्षी व त्यांच्या नोंदी यावर मार्गदर्शन करतील. सरांचा परिचय देण्याकरिता मी डॉक्टर जयंत वडतकर सर यांना निमंत्रित करते. दोघांचे लग्न व्हायचे होते तेव्हापासून ते आमची ओळखी आहे. खरं तर महाराष्ट्रातील पक्षीमित्रांना राजूचा परिचय देण्याची आवश्यकता नाही, तरी एक फॉर्मॅलिटी प्रोटोकॉल सारखा मी आपल्यासमोर उभा आहे. राजू कसंबे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेत अनेक वर्ष कार्याध्यक्ष होते, आता ते आपले सल्लागार आहेत. ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये IBA प्रोग्रामचे मॅनेजर म्हणून रुजू झाले 2009ला. त्यानंतर ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतून त्यांनी दुसऱ्या संस्थेमध्ये शिफ्ट झाले. तत्पूर्वी त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात अमरावतीतून झाली. अमरावतीमध्ये 1996च्या दरम्यान राजू कसंबे आणि मी आमची भेट युथ हॉस्टेलच्या माध्यमातून झाली ट्रेकिंगच्या. आणि ट्रेकिंग करत असताना आमचा थोडासा नजर म्हणजे पायवाटेपेक्षा वरती जास्त होती, म्हणून आम्ही बर्डिंगकडे वळलो. आणि 3-4 वर्ष सातत्यानं बर्डिंग केल्यानंतर 2000 साली डॉक्टर राजू कसंबे, प्राध्यापक डॉक्टर भोगावकर मॅडम, मी, राघवेंद्र नांदे, सावंत देशमुख, युथ हॉस्टेलमध्ये असलेले तेव्हाचे आमचे सहकारी बबू पवार, शर्मा यांनी मिळून आम्ही वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटीची स्थापना 2000 साली केली. आणि आज हे संमेलन जे होत आहे ते आमच्या वेक्स या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होते आहे. आणि त्या संमेलनात आज ते आपल्यासमोर वक्ते म्हणून उभे आहेत. तर राजू वॉज द फाउंडर सेक्रेटरी ऑफ वेक्स, नाव ही इज अवर गेस्ट. तर राजूचं पक्षी आणि फुलपाखरांवर प्रचंड काम आहे. त्यांचं प्रचंड लिखाण आहे, अनेक शॉर्ट नोट्स, रिसर्च पेपर पब्लिश आहेत, अनेक पुस्तकं आहेत. आणि कालच त्यांच्या पुस्तकाचं एका 100 कॉमन बर्ड्स 100 कॉमन बर्ड्स या पुस्तकाच्या 10व्या भाषेतली आवृत्ती आज काल आपण आपल्या संमेलनात प्रकाशित केली. त्यांना मी विनंती करतो की त्यांचा आजचा जरा आगळा वेगळा विषय, महाराष्ट्रातील काही दुर्मिळ किंवा विशेष असलेल्या पक्ष्यांवरचं त्यांचं प्रेझेंटेशन त्यांनी सुरू करावं. थँक्यू. थँक्यू जयंत. आणि त्यानंतर वेक्सच्या जन्माची स्टोरी सांगितली झाली, अगदीच खूप सुंदर आणि मजेदार होतं. सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि पक्षी निरीक्षण करून आलेलं आहे आपण. आणि मला वाटते फिडिंग ग्राउंडवर जाऊन आपलं थोडंफार आपण दाणे टिपले असं वाटतं एकंदरीत, धडपडत का होईना. आणि कालच्यापेक्षा पक्ष्यांची संख्या पटापट घटते आहे असं आपल्या इथे आज झालेलं आहे. तर त्यामुळे पक्षी निरीक्षक ही प्रजाती जी आहे ती एंडेंजर्ड आहे आणि इट इज लेस दॅन 1% इन दी वर्ल्ड. युरोप आणि अमेरिकेमध्ये पक्षी निरीक्षकांची संख्या खूप जास्त आहे. आणि युरोपमध्ये राजकीय नेत्यांना सुद्धा सांगावं लागतं की मी पक्षी तुमच्या गावातले पक्षी वाढतील याच्यासाठी प्रयत्न करीन. आपल्या इथे पक्षी निरीक्षकांची संख्या कमी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रकारचं वातावरण आहे. तर खूप लवकर संख्या कमी होती, पण आता गेल्या 20 वर्षात पक्षी निरीक्षकांची संख्या वाढली. म्हणजे मी जेव्हा पहिला तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं त्यावेळेस याहू ग्रुप असायचे. पहिला मी नागपूरला याहू ग्रुप केला त्यावेळेस 2 वर्ष लागले मला. प्रत्येक झुडपातून निघणारा पक्षी निरीक्षक त्याला पकडून त्याचा नंबर आणि त्याचा ईमेल ॲड्रेस घेऊन ते आणायचे, जुळवायचे. तसे 110 पक्षी निरीक्षक जुळवायला मला 2 वर्ष लागले होते. आता इतके पक्षी निरीक्षक आहे प्रत्येक झुडपातून निघतो एक, पण तो आपल्याशी बोलत नाही कारण त्याला सिक्रेट बर्ड शोधायचा असतो, तो कोणाला मिळाला नाही. ती एक प्रवृत्ती. आणि एनिवे त्यात तो सोशल मीडियावर टाकतोच, त्यामुळे सगळ्यांना कळतं. आता लोकेशन द्यायचं की नाही द्यायचं हे नंतर चालू राहतो बऱ्याच गोष्टी. पण त्यावेळेची माझ्या डायरीमध्ये नोंद आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे फोटो आहे, हे म्हणून लोक सांगायचे. आणि ते कधीच दाखवायचे नाही तुम्हाला, कारण आपण घरी जाऊन कधी पाहत नाही कोणाच्या. त्यामुळे त्या नोंदी त्यांच्याजवळच राहायच्या. त्याच्यानंतर एक शेअरिंगची ॲटिट्यूड आली, म्हणजे ज्याला सिटिझन सायन्स आपण म्हणतो, की मी माझे फोटो कुठेतरी टाकायला पाहिजे. कारण पण त्याच्यामध्ये लोकांचा हा उद्देश नाही की तो डेटा दुसऱ्यांना उपलब्ध होणार. ॲक्च्युली त्याच्यामध्ये स्वार्थ, कॉर्नेलवाल्यांनी सांगितलं की तुमचा स्वार्थ बघा, तुमची स्वतःची लाईफ लिस्ट तयार होईल, तुमचे फोटो दिसतील, तुम्हाला डेटा पूर्ण एकत्र येईल. तुम्ही भरतपूरला काय बघितलं, मी 2003 मध्ये भरतपूरमध्ये काय बघितलं मी सांगू नाही शकत, किंवा मी 2016 मध्ये काय बघितलं
आता मी गेलो तिकडे पटकन भरतपूर 2003 बॅक केलं, लगेच पूर्ण भरतपूरची चेकलिस्ट येते. मला कळ माझी लाईफ लिस्ट असते, मी राजू माझी कंप्लीट लिस्ट, तिकडे कंट्रोल F मारलं, घरासमोर सगळे घरासमोर वाढलं सगळे मला काढता येतं. इट टेक्स ओनली 10 सेकंड्स. इतकं सुंदर झालं आहे की आपला डेटा त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेसिबल झाला आहे. ह्यामुळे आपण सगळे डेटा शेअर करायला लागलो, कारण आपला पण त्याच्यामध्ये फायदा आहे. आणि हा फायदा आपल्या देशातील पक्ष्यांचे ट्रेंड्स, म्हणजे पक्ष्यांची संख्या कमी होते का वाढते का, ह्याच्यासाठी उपयोग केला जातो. तर मला वाटते सगळ्यांनी हा डेटा शेअर करायला पाहिजे, कारण आपण आपल्यासोबत काही घेऊन जाणार नाही, दोन्ही हात रिकामेच राहतील. म्हणून मी ई-बुक्स लिहितो आणि ते ई-बुक्स 2 लाख लोकांपर्यंत पोहोचले आहेत. इतर माझे ई-बुक्स आहेत ते सगळे मिळून 5.5 लाख डाउनलोड झालेले आहेत. आपण नक्की अशा प्रकारे आपलं नॉलेज जर शेअर केलं तर आणखी नवीन पिढीला प्रोत्साहन मिळेल आणि रिकाम्या खुर्च्या भरतील. जे आपण म्हणू काल कोणीतरी म्हटलं की सगळे सिनियर्सच दिसतात, छोटी कुठे आहेत बच्चे कंपनी फार कमी आहे. तर ती वाढायची असेल तर आपण त्यांना ते ज्ञान उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कारण यूट्यूब इंस्टाग्राम ओपन केलं की भलत्या लिंक आणि ते तुम्हाला दाखवत राहतात की जेणेकरून तुम्ही त्याच्यावर क्लिक करा, ते केलं की दुसरा येतो, तो केला की दुसरा येतो. त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की तुम्ही ते सोडायला नाही पाहिजे. हाऊ टू कीप यू बिझी फॉर 24 hours, हा त्यांच्या मार्केटिंगच्या टीमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून अनलेस जोपर्यंत तुम्ही चांगलं मटेरियल टाकत नाही तोपर्यंत इंस्टाग्राम यूट्यूब स्वतःला ट्रेन करणार नाही की हा माणूस बर्डिंगमधला आहे, हा बर्डिंगचेच व्हिडिओ दाखवत राहतो. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी व्हिडिओ टाकायला पाहिजे. तर रेअर बर्ड्सचा याच्याशी डायरेक्ट संबंध आहे, कारण की हे प्रेझेंटेशन करणे इतके रेअर बर्ड्स आणि का कमी आढळणारे किंवा दुर्मिळ पक्षी आणि नव्या नोंदी हे इतकं का घडतंय फास्ट गेल्या 5 वर्षातलं जरी आम्ही बघत मी निनादा बंगालला फोन केला, म्हटलं असं प्रेझेंटेशन करतो आणि दोघं पण आम्ही ई-बर्डवर आणि रिसर्च पेपर्स वगैरे, तर ती एक दुसरीच गोष्ट. पण आता इझिली अवेलेबल असलेला डेटाबेस म्हणजे ई-बर्ड, त्याच्यावर आम्ही बघत होतो. तेव्हा असं लक्षात आलं की नेक्स्ट बरं हे पहिल्या स्लाईडवर जाऊया. 2 पक्षी आहेत खूप दुर्मिळ आहे. इकडचा जर्डन स्कोर्सर आहे, तिकडचा ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे. काल सुजितने खूप छान त्याच्यावर प्रेझेंटेशन केलं. नेक्स्ट आपण ही एक अशी महाराष्ट्राची पक्षी सूची प्रकाशित केली होती, महाराष्ट्र पक्षी मित्र आणि BNHSनी. त्याच्यामध्ये आपण घेतलेले 557 पक्षी, 585, 557 आणि ई-बर्ड प्रमाणे 585 आहे. पण त्याच्यामध्ये इमू पण आहे, कारण इमू मध्यंतरी लोकांनी सोडून दिले, बिझनेस नुकसान झालं म्हणून, ते पण त्याच्यामध्ये आहे. आणि आणखी काय बरेच पक्षी चुकीचे असतात त्याच्यामध्ये ई-बर्डमध्ये. जेव्हा ई-बर्डचा डेटा वापरायचा असतो तेव्हा आपण त्याला स्वतः जागरूक राहून त्याला फिल्टर करायला लागतं आणि खरा डेटा काढायला लागतो. तर थोडाफार डेटा कमी जास्त असतो, कारण बरेच बर्ड वॉचर्स चुकीचे नाव टाकतात. आफ्रिकन बर्ड्सचे, ऑस्ट्रेलियन बर्ड्सचे, जो ब्लॅक विंग काईट, ब्लॅक शोल्डर काईट, त्याच्यासाठी रिव्ह्यूअर्स आहेत ते रेफर ते होत राहतात. तर आपली चेकलिस्ट झाल्यानंतर बरेच पक्षी लोकांनी रिपोर्ट केले आणि खूप लोकांनी मला सांगितलं की अरे ह्या पक्ष्याचं मराठीमध्ये नाव नाही, कारण ही पक्षी महाराष्ट्राची पक्षी सूची नसून मराठीतील पक्ष्यांची नावाची सूची आहे. तर ती महाराष्ट्रातील पक्ष्यांची सूची करायची असेल तर त्याच्यावर त्याला अपडेट करायला पाहिजे. आणि मी ते काल डॉक्टर वडतकरांशी बोलतो की आपण आता या वर्षभरात करू आणि पुढच्या वर्षी अपडेटेड सूची आणि अपडेटेड ॲडिशनल पक्ष्यांची नावं ते आपण पब्लिश करू पुढच्या वर्षीच्या संमेलनामध्ये. तर एक छोटासा प्रोजेक्ट म्हणून मी त्याचं आव्हान घेतो. पण मी तुम्हाला सगळ्यांना कमेंट्स मागणार आहे, कारण सगळ्या पक्षांची मराठीत नावं नसतात. तर रेअर म्हणजे दुर्मिळ ही आपली व्याख्या आहे. म्हणजे सामान्य माणूस म्हणतो ना हा पक्षी रेअर आहे, मग तुम्ही तो नागपूरला गेले तर तो नागपूरवाला म्हणतो हा आमच्याकडे कॉमन आहे, मुंबईवाला म्हणतो हा आमच्याकडे कॉमन आहे. जसं तुम्ही म्हणाल की लेसर सँडफ्लोअर, ग्रेटर सँडफ्लोअर किंवा ते मुंबईवाला म्हणजे कॉमन आहे, नागपूरवाल्याला तो काय पक्षी दिसत नाही. लिटिल स्टिंट मुंबईला तुम्हाला एकदम 2000-5000 वगैरे दिसते. इथे तुम्हाला एक बर्ड दिसला तरी खूप आनंद होतो. तर अशा प्रकारे रॅरिटी जी आहे, महाराष्ट्र जेवढा मोठा आहे की इकडे कोरडा प्रदेश नागपूरचा ड्राय एरिया आणि तिकडे कोस्ट, इकडे वेस्टर्न घाट्स मुंबईकडे आणि इकडे सातपुडा, असे वेगवेगळे आपल्याकडे हॅबिटॅट्स आहेत. त्यामुळे रॅरिटी ही आहे रिलेटिव्ह आहे, तुम्ही कुठे आहात त्याच्यावर अवलंबून. तर रॅरिटी आपण महाराष्ट्राचा विचार करू ह्या प्रेझेंटेशनसाठी. तर जवळपास 600 पैकी 150 पक्षी असे आहेत की त्याला आपण रेअर म्हणू शकतो, कारण महाराष्ट्रात कुठेही विचार केला तरी त्याच्या कमी नोंदी आहेत म्हणून त्याला आपण रेअर म्हणू. पण 150 पक्ष्यांचं डिस्कशन करायचं ठरवलं तर आपल्याला 2-3 तास लागतील. तर मी माझ्या दृष्टीने त्यांना कॅटेगराईज करायचा प्रयत्न केला की मग रेअर काय आणि खरं म्हणजे रेअर पक्षी का आले, का माहिती झाली आपल्याला. त्याचं कारण सगळ्यात मोठं आहे की म्हणजे वाढलेली आपली पक्षी मित्रांची संख्या, शेअरिंग करायची ॲटिट्यूड जी पॉझिटिव्ह आहे, आणि तिसरं म्हणजे
टेक्नॉलॉजीची उपलब्धता. टेक्नॉलॉजी म्हणजे गुड क्वालिटी ऑफ कॅमेरा. कॅमेरे स्वस्त झाले, डिजिटल कॅमेरे आले, खूप मोठे झूम आले, त्याची उपलब्धता आणि सोशल मीडिया ज्याच्यामध्ये शेअर केलेली गोष्ट इमिजिएटली आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मी इंस्टाग्रामवर टाकलं, माझ्यासोबत तुम्ही फ्रेंड नसलात तरी तुम्ही शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत ते पोहोचू शकतो. किंवा फेसबुकवर टाकलं तर लगेच 10-20,000 लोक फेसबुक ग्रुपमध्ये, इंडियन बर्ड्समध्ये तर 4.5 लाख लोक आहेत जे ते फोटो बघत असतात किंवा स्क्रोल करत असतात. आणि त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ही लवकर पोहोचते. मुंबईला एक भारतात एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचं नाव आहे लाईव्ह बर्डिंग, लाईव्ह रिपोर्टिंग. म्हणजे मी आता नांदूर मधमेश्वरमध्ये आहे आणि मला ग्रेला गोस दिसतोय, मी कॅमेऱ्याने फोटो काढला, कॅमेऱ्याच्या स्क्रीनचा काढला आणि त्याच्यावर टाकला. तर मुंबईच्या माणसाला माहिती आहे की ग्रेला गोस दिसला, त्याला ते तो कॅल्क्युलेट करतो की मला 6 तास लागतील. जर सकाळी 8ला टाकला तर संध्याकाळपर्यंत 5-10 लोक येऊन पोहोचतील, अशी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये मला एकदा बर्ड मिळाला, तिथे पुढच्या 15 दिवसात 350 बर्ड वॉचर्स आले रेअर बर्ड बघायला. तर ही परिस्थिती आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आणि नवीन टेक्नॉलॉजीमुळे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंग खूप सोपं झालं आहे. नेक्स्ट, तर आता या रॅरिटीमध्ये काही बर्ड्स असे आहे की आपल्या इथेच असतात, भारतातलेच आहेत, एंडेमिक आहेत किंवा इकडचे रेसिडेंट आहेत, पण ते खरंच महाराष्ट्रात कमी आढळतात. कारण तो वेस्टर्न घाटचा, साधारण वेस्टर्न घाटचा बर्ड असेल, पण तो महाराष्ट्रात कधी कधी येतो किंवा अगदी आंबोली सिंधुदुर्ग पाशी येतो म्हणून रेअर आहे. पण आपलाच रेसिडेंट बर्ड आहे म्हणून त्याला आपण एंडेमिसिटी म्हणून आपलेच बर्ड्स आहेत. याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला जर्डन्स कोर्सर टाकला आहे. इंडियन बर्ड आहे, हा दुसऱ्या कुठल्याही देशात मिळत नाही. पेल कॅप ग्रीन पिजन मारुती चितपल्ली मी क्लिअर दिला आहे की गडचिरोली जिल्ह्यात मिळतो. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण बर्डाचिंगला नक्की जाऊ शकतो आणि हा पक्षी नक्की महाराष्ट्रात मिळेल. म्हणजे मिळालेच नाही तर ह्या पक्ष्यांचे ऑलरेडी रेकॉर्ड झालेले आहेत. जर्डन्स कोर्सरबद्दल मी बोलणार आहे. लेसर ॲटिट्यूड महाराष्ट्रात, त्यानंतर सारस क्रेन, फॉरेस्ट टावले, ब्लॅक बेली टर्न आपल्या महाराष्ट्रात ब्रीडिंग करतो. स्पॉटेड क्रीपर आपल्या महाराष्ट्रात ब्रीडिंग करतो. ग्रीन बिल, मालकोवा हे सगळे रेसिडेंट बर्ड्स. त्यानंतर पॅसेज मायग्रंट्स, अमूर फाल्कन, पैलासस ग्रासहॉपर वार्नर, हा पक्षी बघायला डोंबिवलीला 350 बर्ड वॉचर्स आले. मी दररोज जाऊन सगळ्या बर्ड वॉचर्सना म्हणायचो की एक फोटो काढूया आणि ग्रुप फोटो काढायचो. मी मोजले सगळ्या एक ग्रुप फोटो काढायचो दररोज मी जायचो, कारण माझ्या घराजवळ सुद्धा हे लोकेशन. पण तो बर्ड किती कठीण आहे शोधायला आणि का तो मिळाला ते फार मजेदार. काश्मीर फ्लायकॅचर का मिळाला आपल्या महाराष्ट्रामध्ये? व्हीच चॅट, लेसर कुक्कू, कॉमन कुक्कू, चेस्टनट विंग कुक्कू, स्पॉटेड फ्लायकॅचर, ही लिस्ट पूर्ण नाही आहे. 150 स्पेसीज अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये रेअर आहे. हे आपल्या इथे काम मिळतात. नेक्स्ट, विंटरिंग अँड रेअर म्हणजे स्थलांतरित आहे हिवाळ्यामध्ये. म्हणजे आपला हिवाळा नाही ॲक्च्युली, सायबेरियाचा हिवाळा किंवा हिमालयातला हिवाळा जेव्हा तिथे बर्फ पडलेला असतो. आपल्या इकडचा हिवाळा म्हणजे त्यांच्यासाठी अतिशय आल्हाददायक आणि सुंदर वेदर, खूप छान वेदर. आपला हिवाळ्याचा काही संबंध नाही. तिथला हिवाळा संपल्यानंतर ते इकडे येतात. काही पक्षी ऑगस्टमध्येच येतात. आपल्या इथे हिवाळा नसतो ऑगस्टमध्ये, आणि मार्च, एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या इथे असतात. म्हणजे आपल्या हिवाळ्याचा काही संबंध नाही. हा विंटर मायग्रंट, इकडचा विंटर, हे लक्षात ठेवा. आपल्या इकडे ते नॉन ब्रीडिंग मायग्रंट्स आहेत, त्यांचा ब्रीडिंग सीझनला ते त्यांच्या मायदेशी जातात आणि इकडे येतात. काही आपल्या इथे ब्रीडिंग मायग्रंट्स आहेत. ब्रीडिंग मायग्रंट्स म्हणजे आपल्या इथे ब्रीडिंग करतात आणि दुसरीकडे निघून जातात, बरोबर. असा एक पक्षी आपल्याकडे आहे ज्याच्याबद्दल फार माहिती नाही. तर हे एवढे सगळे पक्षी आहेत. मला वाटतं तुम्ही वाचा ग्रेटर व्हाईट फ्रंटेड गूस, रेड ब्रेस्टेड मर्गॅन्सर, टायगा बिन गूस, त्याच्यातले काही पक्षी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. टायगा बिन गूस फार डिफिकल्ट होता. कॅस्पियन फ्लोअर, क्रॅप फ्लोअर, मॅलार्ड, ब्लॅक इयर ग्रेट क्रेस्टेड ग्रीन, अगदी थोडक्यात नोंदी आहे. म्हणजे गोरेवाड्याला, नागपूरला म्हणजे मी 6 बघितले आहे. तर अंबाझरी तलावात 4 बघितले. पण आता मला त्याची काही नोंदच नाही गेल्या अनेक वर्षात, कारण इबर्टची रिव्ह्यूवर मला म्हणतात की सर जुने कुठं असतील तर टाका. प्लेटिव्ह कुक्कू, लार्ज कुक्कू, कॉमन ऑफ कुक्कू नाही, हा लार्ज आहे. वेज चेन ग्रीन पिजन, साईक्स नाईक जॅक, कॉमन फिल्मी, काही नावं टाकली. नेक्स्ट, विंटरिंग अँड रेअर. तर हे मुस्टॅच वॉर्नर, पेल लेक किंवा सॅकलिंग वॉर्नर अमरावतीला बांबू गार्डनमध्येच नोंद झाली आहे. मनोज बिंड म्हणून आहे तिथे. ब्लॅक लेक किती वेग किंवा किती वाके, हिमालयन रुबी थ्रोट, ऑयस्टर कॅचर, रेड नॉट्स, फॅलेरो. तर तुम्ही अमरावतीत असाल तर तुमच्यासाठी ग्रेट नॉट पण दुर्मिळ आहे. पण तुम्ही कोस्टमध्ये असाल, मुंबई आणि तिकडे जुने पुस्तकं बघा, लिन्स्किप वगैरे, तर फक्त केरळ आणि ईस्टर्न कोस्टला दाखवला आहे. आता ही बर्ड म्हणून आपल्याला कळलं एंटायर वेस्टर्न कोस्टला ग्रेट नॉट येतो, केरळपासून तर गुजरातपर्यंत. कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला थोडे तरी पक्षी दिसतात. नेक्स्ट, रेड फॅलेरो झालं. रेडरंट स्पीसीज विचार रेअर. परत ते जर्डन्स कोर्सर
पेल कॅप लिटरेचर, लेसर एज्युकेटेड सारस्करीन, सोशिएबल लॅक्विंग अमरावती आणि कोल्हापूरचा रेकॉर्ड आहे. फॉरेस्ट ऑलरेड ब्लॅक बिलिटर. सगळ्या वल्चर्स आता थ्रेटनमध्ये गेलेले आहेत, सगळी गिधाडांच्या स्पीसीज. त्यामुळे त्याला आपण रेअर म्हणू शकतो. त्याचे पण आता पॉकेट्स राहिले, त्याच ठिकाणी ते गिधाडं मिळतात, बाकी कुठे तुम्हाला मिळत नाही. पण सगळ्या वल्चरची नावं लिहिले मी. त्यानंतर बस्टर्ड लेसर अमेरिकन. नेक्स्ट तर वल्चरच्या सगळ्या स्पीसीज आहेत. आता सगळं म्हणजे ह्याच्यातला इंडियन वल्चर आपलं रेसिडेंट आहे, व्हाईट रम वल्चर रेसिडेंट आहे, इजिप्शियन वल्चर रेसिडेंट आहे. म्हणजे आपल्या इथे ब्रीड करतो. ग्रिफॉन आणि रेड हेडेड आपल्या इथे सिंगल बर्ड्स दिसतात, कधीच फ्लॉकमध्ये दिसत नाही. वरच्या 3 स्पीसीजचे त्यांचे लोकेशन्स ठरलेले आहेत, ते कुठे दिसतात. नेक्स्ट तिथे लिहिलं आहे मी लोकेशन्स. मला वाटतं वाचता आहे, दोन फॉन्ट छोटा आहे तर बऱ्यापैकी आहे ना. तर जसं ते नाशिकला दिसतात आणि व्हाईट रम वल्चर वेस्टर्न घाट्समध्ये आणि नागपूर म्हणजे पेंच. गडचिरोली जिल्ह्यात एक पॉप्युलेशन होती पण लेटेस्ट अपडेट मला नाही आहे. आणि इंडियन वल्चरचं नाशिकला ब्रीडिंग होतं, नागपूरला म्हणजे पेंचमध्ये ब्रीडिंग होतं आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्या साईडला एक व्हाईट रमचं बनसाडला नेस्टिंग ब्रीडिंग साईट होती, तिकडे सगळे बर्ड संपले. नेक्स्ट ग्रेट इंडियन बस्टर्ड हा राजस्थानचा फोटो आहे, डेझर्ट नॅशनल पार्कचा, जिथे सुजित काम करतो. तर महाराष्ट्रातलं आज परिस्थिती अशी आहे की आता ब्रीडिंग पॉप्युलेशन, ज्याला आपण म्हणतो व्हायबल ब्रीडिंग पॉप्युलेशन म्हणजे प्रजनन संख्या नाही राहिली आहे शिल्लक. लेसर फ्लोरिकन कौस्तुभ मी आपल्याला काल प्रकाश टाकला या विषयावर. नक्कीच लेसर फ्लोरिकन महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संख्येने आहे, पण एक चांगल्या प्रकारे जसं ते काम करतात, ते कन्झर्वेशनचं काम करतात. हॅबिटॅट जर वाचवलं तर लेसर फ्लोरिकन नक्कीच वाचेल, पण त्याच्यासाठी ते मायग्रेट करून देतात, कारण त्यांचं स्थलांतर जवळपास 1000-1500 किलोमीटर ते स्थलांतर करतात. त्यामुळे त्याचे ग्रासलँड जर वाचले तर लेसर फ्लोरिकन नक्कीच कुठेतरी लपून छपून राहील आणि तो मिळतच राहील. माडोक पण मी स्वतः अकोला टू अमरावती ट्रेनमधून बघितलं आहे. त्यानंतर यावर्षी पण एका कोणीतरी बघितलं आहे मूर्तिजापूर परिसरामध्ये. माडोक पक्षी पण एखादा इकडे तिकडे दिसतो, पण ते ब्रीडिंग शक्य नाही होत आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये. फक्त जी ब्रीडिंग पॉप्युलेशन आहे त्याच्याबद्दल काल सुजित सांगितलं की राजस्थान आणि काही मोजक्या एरियामध्ये सुद्धा त्याचं ब्रीडिंग होतं आहे. तर लेसर फ्लोरिकनला तरी होप आहे. बस्टर्डला तर आता ह्युमन सायंटिफिक इंटरव्हेन्शन म्हणजे त्या हस्तक्षेप करून त्याचे पिल्लं काढून ते रिलीज करायचे, पण रिलीज करून काय फायदा नाही. ज्या कारणांमुळे ते मेले, नष्ट झाले, ते कारण जोपर्यंत तिथे शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही किती आणून तिथे सोडले तर तुम्ही एक चुकीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करताय. कारण तिथे त्यांना मरायसाठी सोडतोय आपण, कारण थ्रेट तिथेच आहे आणि तुम्ही आणून सोडताय, त्याला काही करता नाही. जसं वाघाचा आहे, वाघाच्या स्किनचा जोपर्यंत बिझनेस होतो, तुम्ही जेवढे वाघ निर्माण कराल यू आर गिव्हिंग सबसिडी टू दी स्किन इंडस्ट्री. कारण तुम्ही जितके ब्रीड कराल तितकी स्किनची कॉस्ट कमी होते, जेवढं वाघाची संख्या कमी होते स्किनची कॉस्ट वाढते, तुम्ही सबसिडी देता कस्टमरला. अशा प्रकारचं आहे. तर तुम्ही किती ब्रीड करा आणि सोडा ते मरणारच आहे, कारण ती थ्रेट तिथेच आहे. जोपर्यंत थ्रेट आहे तोपर्यंत सोडण्यात काही अर्थ नाही. नेक्स्ट जर्नल स्कोर्सन मी का टाकलं आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात शिरोळच्यापासून 24 किलोमीटर पूर्वेला याचे रेकॉर्ड्स. तर डीएब्रू या शास्त्रज्ञाचं नाव आलं. त्यांनी पूर्ण चेकलिस्ट ऑफ बर्ड्स ऑफ मध्य प्रदेश म्हणजे CP अँड बेरार, सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणजे मध्य प्रदेश, बेरार म्हणजे वराड. CP अँड बेरार 1912 आणि 1936 2 वेळा चेकलिस्ट पब्लिश केली आहे. ते नागपूरला जे म्युझियम आहे ज्याला अजबघर म्हणतात त्याचे क्युरेटर होते. त्यांनी लिहिलं आहे की समटाईम इन 20 पिरियड बिटवीन, म्हणजे ते कारण की 1935 त्यांनी चेकलिस्ट केली होती. त्यांनी डेटच दिली नाही. 20 वर्ष म्हणजे त्याच्या आधी त्यांनी दुसरी चेकलिस्ट पब्लिश केली होती, त्याच्यामध्ये नव्हता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे मला त्यांनी कधीतरी बघितलं तर दोघांचं लोकेशन सेम आहे. तर शिरोंच्याच्या पूर्वेला 24 किलोमीटर. मी 9 ते 11 जून 2006 मी डॉक्टर पिंपळापुरे, गोपाळ ठोसर सर आणि आशिष भोपळे चौघांनी आम्ही ह्या एरियात जाऊन सर्च केलं होतं. त्यावेळेस इतकं वाईट होतं की अडचण मारला तर पोलीस टीमला वाटेल की नक्षलाइट्स आहे म्हणून शूट करतील, नक्षलाइट्सला वाटेल की पोलीस आहे म्हणून शूट करतील, अशा परिस्थितीमध्ये होतो. तर इतकं घाबरत होतो आम्ही की खूप वय होतं. जसं त्यावेळेस ठोसर सरांना हिअरिंग एड लागलं होतं आणि जर्नल स्कोर्सरचा टी जगन्नाथांनी रेकॉर्ड केलेला क्विक कू हा कॉल आम्हाला मिळाला होता BNHS मधून. तो आम्ही एनहॅन्स करून घेतला गाणी रेकॉर्ड करायच्या स्टुडिओमधून. म्हणजे पिंपळापुरे सरांनी तो एनहॅन्स करून आणला आणि तो कॉल आम्ही प्ले केला. आणि त्यावेळेस असं झालं की एका रात्री फक्त ठोसर सरांना, कारण त्यांना खूप जोरात ऐकू येत होतं हिअरिंग एडमुळे, ते बोलले की मी कॉल ऐकला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना खोटं ठरवलं.
कारण आम्हाला कोणाचं ऐकू आलं नव्हतं आणि आम्ही रेकॉर्डिंग करत होतो. माझ्याकडे रेकॉर्डर होतं, पण त्यावेळेस रेकॉर्डर बंद होतं. तर हे एक आव्हान आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रातील पक्षी मित्रांसाठी. 2 दिवसांनी मी चपराळ्याला जातोय, पण मला वाटत नाही की शक्य होईल असं वाटत नाही की मी तिथे जाईल. त्यामुळे कठीण आहे, पण मी आता पुढचा प्रयत्न करेन. आणि तिथे हॅबिटॅट असावा आहे आम्ही बघितलं आहे, तर नक्कीच मिळेल. कारण एलिव्हेटेड लेफ्टिंग आहे, बाकीचे पक्षी त्याचे जे सरकारी पक्षी असतात ते सगळे तिकडे आहेत. आणि आता त्या मुंबईवाल्यांनी नुकतंच आंध्र प्रदेशात परत शोधला आहे आणि नवीन कॉक रेकॉर्डिंग आलेलं आहे. ते रेकॉर्डिंग त्यांनी मला दिलं एनहान्स करून आणि माझ्याकडे आलं. काल मी मला वाटतं पिंपळापूर सरांना ऐकवलं. ते रेकॉर्डिंग वेगळं आहे आणि आधीचं रेकॉर्डिंग वेगळं. आधीचं रेकॉर्डिंग कदाचित अलर्ट कॉल असेल, म्हणजे अलर्ट कॉल तुम्ही प्ले केला तर असलेला बर्डसुद्धा लपून जाईल, तो लपून जाईल. त्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही. त्याच्याऐवजी कॉन्टॅक्ट कॉल जो असतो तो जर प्ले केला तर तिकडचा पक्षी लगेच तुम्हाला उत्तर देईल की मी इकडे आहे, तू कुठे आहेस, आणि तो तिकडे येऊ शकतो. नर मादीचा असेल, मादीचा असला तर नर येऊ शकतो. अशा प्रकारे बराच फरक पडतो. पण तो पक्षी सोपा नाही, खूप प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात नक्कीच मिळेल, मी 100% सांगतो. तर इकडे आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आता नक्षलाईट ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, त्यामुळे आपल्याला चान्स आहे. नेक्स्ट लेसर ॲटिट्यूड असेच रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे हा आपण पूर्व विदर्भात ताडोबा वगैरे ब्रीडिंग करतो हा बर्ड, पण अगदी कमी संख्येने. आणि खाली गोव्याला वगैरे रेग्युलरली दिसतो, कारण मला माहिती नाही गोव्याचं. आणि काय तिथून मग मुंबईपर्यंत येतो कधी. मागच्या वर्षी एक बर्ड आला. सारस क्रेन आपल्या इथे आहे, मला वाटतं ऑलरेडी या विषयावर भरपूर छान बोलणं झालेलं आहे. तर रेसिडेंट बट व्हेरी स्मॉल पॉप्युलेशन, रेलिक पॉप्युलेशन आणि सदर्न मोस्ट पॉप्युलेशन महाराष्ट्रातली आहे. नेक्स्ट पक्षी काय येतात आपल्या इथे आणि का दिसतात. आता याच्यामधला भारत जिथे आहे, पॉईंटर देतात, आपला हा सेंट्रल एशियन फ्लायवे. तर ह्या सेंट्रल एशियन फ्लायवेमधला कुठलाही पक्षी, एखादा पक्षी असा असतो की तो साऊथ इंडियामध्ये दिसतो, जसं रेड नॉट, ग्रेट नॉट इकडे ईस्टर्न कोस्टला दिसायचं. आणि फ्लेमिंगोज इथे ब्रीड करतात कच्छमध्ये, आणि इथे पॉईंट कॅलिमरमध्ये आणि श्रीलंकेपर्यंत असतात. मग श्रीलंकेपासून किंवा पॉईंट कॅलिमर या ईस्टर्न कोस्टपासून गुजरातला जर तुम्ही रेश अशी रांग पाडली स्ट्रेट लाईन, तर ती विदर्भावरून जाते. त्यामुळे अमरावतीला आणि वाशिमला फ्लेमिंगो दिसायला पाहिजे. हे फ्लेमिंगो दिसायच्या आधीच मी सांगितलं होतं, म्हणजे जयंत वडकर मी नेहमी म्हणेन हे फ्लेमिंगो दिसायलाच पाहिजे, योग्य वेळी आपण जायला पाहिजे. आणि ते कधी जातात मग तिकडनं इकडे मागे त्यांचं ब्रीडिंग असतं जूनमध्ये. जून पाऊस सुरू झाला की मग जूनच्या आधी ते नक्की जात असतील. तर आपण पण जूनच्या पहिल्या आठवड्यात पक्षी निरीक्षण करायला जायला हिंमत लागते. आणि त्यावेळेस आपण सगळे पक्षी निरीक्षक जे होते तर बऱ्यापैकी हिवाळ्यात म्हणजे बर्ड्स आले का असा एक प्रश्न विचारायचा, मायग्रेटरी बर्ड्स आले का, मग चला बर्ड वॉचिंगला जाऊ. म्हणजे विंटरवर जास्त फोकस होता. म्हणून तो जूनच्या पहिल्या आठवड्यात जे नागपूरमध्ये 46 डिग्री सेंटीग्रेड आहे, तेव्हा अमरावतीला 42-43 आहे, त्यावेळेस कोणी जायचं नाही, म्हणून फ्लेमिंगो मिळायचं नाही. आता लोकांना माहीत झालं की ते पॅसेज मायग्रेशन तिकडनं इकडे जातात. त्यामुळे कुठल्याही तलाव, ज्या तलावामध्ये बॅकवॉटर आणि फ्लॅट आणि खारं, थोडंसं पाणी खारं आहे, त्या ठिकाणी कुठेही मिळू शकतात. म्हणजे अप्पर वर्धा, मालखेड तलाव, अजून तुमचे कुठले बरेच तलाव. पण कुठली स्पेसिस कुठे मिळेल हे पण त्या पाण्याच्या डेप्थवर अवलंबून आहे आणि ते नक्कीच मिळू शकतात. मी तेव्हाच बोललो होतो. आणि एकाच सीझनमध्ये मी 2 स्पेसिस अमरावतीला फोटो काढले, मला वाटतं 2002मध्ये. आता तर खूप लोकांनी खूप सुंदर फोटो काढले, आमच्याकडे काढलेले नव्हते एवढे चांगले. तर इथे खाली साऊथ इंडियामध्ये जाणारा कुठलाही पक्षी म्हणजे ग्रेट नॉट, रेड नॉट किंवा शॉर्टकट, स्ट्रेट लाईन शॉर्टकट जर मारला तर सेंट्रल इंडियामधून जाईल. त्यामुळे ते कुठे मिळू शकतं. बरोबर. म्हणून पॅसेजची वेळ जी आहे म्हणजे सप्टेंबर आणि मार्च, एप्रिल, मे आणि मोठ्या पक्ष्यांसाठी, काही पक्षी जे लेट मायग्रेट असतात त्याच्यासाठी जूनचा पहिला आठवडा. यावेळेस तुम्हाला कुठलाही पक्षी आपल्या विदर्भात मिळू शकतो. आणि पश्चिम महाराष्ट्रात कोस्टवर जर लक्ष ठेवलं तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला कितीतरी प्रजातीचे पक्षी मिळू शकतात जे टोटली अनएक्सपेक्टेड आहे. ओके. जसं हे सेंट्रल इंडियन फ्लायवेचे फ्लॅगशिप स्पीसीज आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे स्पीसीज आहेत ज्याच्यावर सायंटिस्ट जास्त फोकस करतात. याच्यामध्ये स्पूनबिल सँडपायपर पण आहे, पण स्पूनबिल सँडपायपर इथे ब्रीड करतो. म्हणजे ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे, ऑस्ट्रेलिया आणि एशियाचा पूर्व भाग इकडे ब्रीड करतो. हे अलास्का. आता अलास्काचा बर्ड जनरली ग्रेट नॉट, रेड नॉट इथे ब्रीड करतात. मग आपल्याला माहिती आहे इथे मायग्रेट करतात, बार्टेल गॉडविट इथे मायग्रेट करतात. पण आता काय झालं, ह्या चीनचा जो वेस्टर्न कोस्ट आहे इकडचे जे सगळे तलाव, समुद्राचे जे काठ आहेत, बट फ्लॅट्स, या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत, हाऊसिंग सोसायटीज, फॅक्टरीज. त्यामुळे इथला सगळा एरिया जो आहे ना पूर्ण डॅमेज होतो आहे. त्यामुळे पक्ष्यांना स्टॉप करायला रेस्टिंग अँड फीडिंग साईट नाही मिळत आहे. त्यामुळे पक्षी खूप मरत आहेत. त्यामुळे जवळपास 50% वेडर्स मरत आहेत. तर काय झालं की
मग काही पक्षी इथे जंप करून इकडे येतात आणि बरेच पक्षी आता हॅबिटेट शोधत आहेत, तर ते शोधत शोधत इकडनं डायरेक्ट असं येतात आणि असं शॉर्टकट मारून इकडे इंडियाच्या कोस्टवर, कारण इथे बऱ्यापैकी हॅबिटेट उपलब्ध आहे. म्हणून रेड नॉट पॅलेरो, ग्रेडेड लेपलिंग ह्या अचानक इकडे यायला लागल्या आणि ग्रेडेड लेपलिंग सारखा पक्षी हजारोनी साऊथ इंडियापर्यंत जायला लागला, जे की पहिले आधी नव्हतं. तर क्लायमेट चेंज हा एक फॅक्टर असू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे हॅबिटेट डिस्ट्रक्शन. तर अशा प्रकारे सेंट्रल इंडियाचा खाली जाणारा कुठलाही पक्षी आपल्या इथे मिळू शकतो महाराष्ट्रात. इकडचे पक्षी इकडे यायला लागले. स्पूनबिल सँडबाबर पश्चिम बंगालपर्यंत येतो, नॉर्दर्न ग्रीन सँड इथपर्यंत येतो, फक्त पश्चिम बंगाल जिथे सुंदरबन आहे. पण असाच एक पक्षी आहे जो डायरेक्ट मुंबईला मिळाला. नेक्स्ट हा आहे सेंट्रल एशियन फ्लायवे. तर इथून कुठलाही जाणारा या ग्रेन पॅचमधला पक्षी, याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा बर्ड आहे बारेडेड गूस. बारेडेड गूसचं खूप सुंदर मायग्रेशन असतं. इथे जे घरटं करतात मंगोलियामध्ये ते इकडे येतात महाराष्ट्रात, आणि बारेडेड गूस हिमालयात पण घरटं करतात. हिमालयातले जे पक्षी आहेत ते मध्य प्रदेशच्या वरच थांबतात, कारण हिमालयातून मायग्रेट करून त्यांना तिथून ते 2 दिवसात पोहोचून जातात. सगळे वेटलँड भरून जातात. त्यांचे जे चांगले हॅबिटेट्स आहेत ते हिमालयातले बर्ड्स ऑक्युपाय करून घेतात, आणि मंगोलियावर येणारे पक्षी येतात तिथे ऑलरेडी त्यांना बारेडेड गूस दिसतात, म्हणून त्यांना लांब प्रवास करून खाली तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्रापर्यंत जातात. महाराष्ट्रातले सगळे पक्षी मंगोलियावर येतात, आणि वरचे पक्षी भरतपूरचे पक्षी हिमालयात ते शॉर्टकट तिथले तिथेच. वरून उतरलं खाली बढिया मिल गई जगा, खाना खाने को मिल गया, सब ठीक आहे. आणि मंगोलियाचे पक्षी लांब जातात, म्हणजे एक पॉप्युलेशन दुसऱ्या पॉप्युलेशनच्या वर जंप करून जातात. त्याला म्हणतात लिप फ्रॉग मायग्रेशन. हे आता टॅगिंग केल्यामुळे आपल्याला कळलेलं आहे, पहिले माहिती नव्हतं. नेक्स्ट, आणि मध्ये ते थांबतात काही पक्षी. बारेडेड गूसचं